जिल्ह्यातील ठाणे लोकसभेच्या 24 उमेदवारांसह कल्याणच्या 28 आणि भिवंडी 27 उमेदवारांसाठी जिल्हाभरात जल्लोषामध्ये मतदान झाले। जिल्हाभरातील 66,78,476 मतदारांपैकी 50 ते 55% मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला आहे। जिल्ह्याभरातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6,604 मतदान केंद्रावरती या मतदारांनी 13,208 मतदान यंत्रामध्ये त्यांचे मत बंदिस्त केले आहे। आता या सर्व ईव्हीएम मशीन कडक सुरक्षा बंदोबस्ताच्या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आल्या आहेत। या मतदान यंत्रणा 37 ट्रक, 19 टेम्पो, 31 कंटेनरद्वारे या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आले आहेत। या जमा झालेल्या ठिकाणी 4 जून रोजी या यंत्रांमधील मतमोजणी करण्यात येईल। तोपर्यंत या यंत्रांची सुरक्षा शस्त्रधारी सीआरपीएफ, आरपीएफच्या जवानांकडून 3 टप्प्यात होईल। ठाणे लोकसभा मतदारसंघातील 4,906 मतदान यंत्रांद्वारे मतदारांनी त्यांचे मत बंदिस्त केले आहे। या यंत्रांना 7 ट्रक, 11 टेम्पो आणि 16 कंटेनर आणण्यासाठी वापरण्यात आले आहे। या सर्व यंत्रणा 2,453 मतदान केंद्रावरून कडक सुरक्षेत कावेसर येथील न्यू होरायझन्स हायस्कूल, कासारवडवली, घोरबंदर येथे जमा करण्यात आलेले आहेत। याच हायस्कूलमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे। तर कल्याण लोकसभेच्या 1,960 मतदान केंद्रावरील 3,920 मतदान यंत्र, डोंबिवली पूर्वच्या सावित्रीबाई फुले कला मंदिर नाट्यगृहाच्या तळमजल्यात ही यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत जमा झाली आहे।